7th Standard English Unit 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशाचा प्रवास. आज आपण जर्नी टू द वेस्ट ही संपूर्ण स्टोरी मराठीतून पाहणार आहोत. तेव्हा पाठ्यपुस्तक समोर ठेवा आणि प्रत्येक शब्दांच्या उच्चाराकडे लक्ष द्या. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. म्हणजेच पहा, पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. म्हणजेच पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष असा आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. धिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआनशॉंग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआनशॉंग याने हा प्रवास केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. म्हणजेच त्या काळामध्ये चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. म्हणजेच पहा, वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत, जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत, अशा रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. हू वूड डू इट? कोण करणार हे? बट युआनशॉंग हॅड अ ड्रीम. परंतु युआनशॉंगचे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. म्हणजेच भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ म्हणजे साहित्य चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्यांची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. युआनशॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी युआनशॉंगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. For
17 long years he kept on traveling, suffering many hardships on the way. म्हणजेच पहा, मार्गामध्ये कष्ट घेत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी म्हणजेच कालावधी तो प्रवास करीत राहिला. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. म्हणजेच भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. देन अलॉंग द तियान शान माउंटेन रेंज. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातून प्रवास केला. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड. म्हणजेच प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. थ्रू रिजन्स दॅट आर नाऊ किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. म्हणजेच भारतात येण्याच्या आधी त्याने किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून प्रवास केला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. द वे बॅक होम वॉज आल्सो इक्वली डिफिकल्ट. म्हणजे परतीचा प्रवाससुद्धा तितकाच खडतर होता. बट युआन शॉंग मॅनेज्ड टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण हस्तलिखितासमवेत म्हणजेच बौद्ध धर्मीय पवित्र ग्रंथासह चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला शक्य झाले. धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे एक महान यश होते. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. म्हणजेच हे जवळजवळ अविश्वसनीय होते. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड supernatural powers had helped युआन शॉंग in his quest. म्हणजेच हे काम इतके अविश्वसनीय होते की देवांनी आणि अंतर्इंद्रिय शक्तींनीच युआन शॉंगला या शोधात मदत केली असेल असे लोकांना वाटले. धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. सेंचुरीज लॅटर ॲन इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलग्रिमेज. म्हणजेच काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. या लोककथामधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमॉन अँड इव्हिल पॉवर्स हू आर ईगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क. म्हणजेच ही कादंबरी आपल्याला काय सांगते
की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. हू वूड सेव्ह हिम, म्हणजेच ह्याचा बचाव कोण करणार. हू वूड व्हॅन्क्विश द डेमॉन्स, म्हणजेच या राक्षसांचा पूर्णपणे पाडाव कोण करणार. वेल, द गॅनियन डायटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी, म्हणजेच पहा, असो दयेची देवता असलेल्या ग्वानियनने ही काळजी घेतली आहे. हॅज सीन टू दॅट, म्हणजेच काळजी घेतलेली आहे. शी हॅज असाइन्ड धिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, सन उकॉन्ग और द मंकी किंग, झू बज्जी और पिग्जी, अँड शा उझिंग और सँड प्रिस्ट, म्हणजेच सन उकॉन्ग किंवा माकडांचा राजा, झू बज्जी किंवा पिग्जी आणि शा उझिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवले. नाऊ दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सन्स, म्हणजेच आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, म्हणजेच खरे तर या सगळ्यांकडे जरी अंतर्इंद्रिय शक्ती असली तरीही ते उपद्रवी म्हणून माहिती आहेत. दे आर नोन ट्रबल मेकर्स, म्हणजेच ते त्रास देणारे उपद्रवी म्हणून माहिती आहेत. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन, म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. हाऊ एव्हर द काइंड डायटी ग्वानियन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम 1 मोर चान्स, म्हणजेच पहा, दयाळू देवता ग्वानियन हिने या 3पैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 18 आणि 19वर झालेला भाग पाठ्यपुस्तकातून तुम्ही परत एकदा वाचा आणि पुढे काही कठीण शब्दार्थ दिलेले आहेत. ते शब्दार्थ तुमच्या वहीत 5 वेळेस लिहा. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर्नी म्हणजे प्रवास, वेस्टर्न म्हणजे पश्चिमेकडील किंवा पाश्चिमात्य, रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष, परस्परावलंबी, टर्म या ठिकाणी शब्द आणि संज्ञा या अर्थाने हा शब्द आलेला आहे. पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, चायना चीन हा देश, सेंचुरी म्हणजे शतक, टास्क जे केलेच पाहिजे असे अवघड काम, रिजन म्हणजे प्रदेश किंवा मुलूक, बँडिट म्हणजे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील लुटारू, दरोडेखोर, टू रोम म्हणजे भटकणे, स्क्रिप्चर म्हणजे धर्मग्रंथ, पवित्र ग्रंथ, होमलँड म्हणजे मातृभूमी, पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा, टू अंडरटेक म्हणजे अंगीकारणे, रेंज म्हणजे रांग, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, अचिव्हमेंट म्हणजे यश, संपादन. सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे आंतरइंद्रिय शक्ती किंवा दैवी शक्ती. क्वेस्ट म्हणजे दीर्घकाळ चालणारा शोध. टू गिव्ह राईज टू म्हणजे एखाद्या गोष्टीला कारण होणे, घडवून आणणे. इपिक नॉवेल म्हणजे महाकादंबरी.
डेमॉन म्हणजे राक्षस किंवा भूत. इव्हिल पॉवर म्हणजे दुष्ट शक्ती. टू गोबल म्हणजे बकाबका खाणे. मॉन्क म्हणजे भिक्षू किंवा साधू. टू व्हॅन्क्विश म्हणजे पूर्ण पाडाव करणे. डायटी म्हणजे देवता. टू सी टू म्हणजे ची काळजी घेणे. टू असाइन टू म्हणजे च्यावर सोपविणे.